बाजू मांडली शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यानं. मी एक शेतकरी ज्याच्यामध्ये माझ्या पक्ष नावापुढे कोणता पक्ष लागत नाही ना, मागे कोणतं पद लागतंय, माझ्या नावापुढे लागतंय एक सच्चा शेतकरी फक्त. आणि एक झाकणझुलं काय म्हणतंय, काँग्रेसचा दलाल. अरे जाऊन या, तुझ्यासारखं समजलं का प्रत्येकाला? तू ये ना, समोर ये आणि आपण बोलूया आणि ठरवूया कोण दलाल आहे इथलं. कोणतीही गोष्ट बोलत असताना विचार करून बोलायचं, कारण की हा प्रश्न आहे इथल्या भूमिपुत्रांचा, हा प्रश्न आहे इथं मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांचा. आणि तो प्रश्न जर मी उभा करत असेल आणि तुला जर मी काँग्रेसचा दलाल वाटत असेल, तर परवाचा एक व्हिडिओ बघ. त्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यांच्या पण बोकांडी बसलोय मी. मला गरज नाही कोणाच्या पक्षाची, माझा पक्ष एकच, तो म्हणजे शेतकरी. आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी हा आवाज उठवणार. तुझ्या पोटात जर पोटसूळ उठत असेल तर तू तुझे बाप बदलत बस, मला सांगायला येऊ नको. मी कोणाचा दलालही नाही आणि मी कोणाच्या पत्रवाळ्या आणि सतरंजा पण उचलत नाही. तुला ती सवय असेल सतरंजा उचलायची. आम्ही शेतकऱ्याची पोर आहेत आणि आम्ही लवकरच रुमणं हातात घेतोय. आणि ज्याला कोणाला दलाल वाटतंय ना, त्याने समोर यायचं. रुमणं आणि तुमचा पिछवाडा एक असेल, कारण की तुम्ही आता नडायला लागलात शेतकऱ्यांना. तुम्हाला शेतकरी समजेनाच. शेतकऱ्याबद्दल बोलायला गेले की कोणत्या पक्षाचं नाव जर लागत असेल तर लाज वाटू द्या. तुम्ही पण शेतकरी बापाच्याच पोटाला आलात, पण तुम्हाला त्याची जाण राहिली नाही, कारण की तुम्हाला तुमचा बाप बदलून दुसऱ्या नेत्याला बाप म्हणायची सवय लागली आणि त्याच्या सतरंजा उचलायची सवय लागली, म्हणून तुम्ही शंड झालात. परत जर बोलायला आलात तर समोर या. समोर आल्यानंतर कळेल कोण दलाल आहे आणि कोण इथं शेतीसाठी काम करतंय.